छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील सत्य विष्णू रुग्णालयासमोर कचरा संकलन आणि वर्गीकरण केंद्राला एमआयएम कडून विरोध करण्यात आला. दुर्गंधी आणि आरोग्याच्या धोक्यामुळे हे केंद्र निवासी भागातून तात्काळ हलवावं अशी मागणी एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आली. तसंच पालिकेकडे वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याचे आरोप करण्यात आले. 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं असताना पूर्ण झालेल्या भागांमध्ये तडे आणि भेगा पडू लागल्यात. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर आणि राष्ट्रीय महामार्ग विभागावर मोठी नामुष्की ओढावली आहे. लोणेरे ते दासगाव दरम्यानच्या टोळस गावानजीक रस्त्याचं दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. याच्या चाकणमध्ये बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची बनावट नोटा देऊन फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली. कार विक्रीनंतर दिलेल्या पैशाच्या बंडलमध्ये बनावट नोटा ठेवून फसवणूक करण्यात आली. चाकण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी इथं राहुल खंडागळे या शेतमजुराच्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. घरातील सर्व साहित्य तसंच 10 ते 15 शेळ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं. सुवर्णनगरीत सोनचांदीचे दर वधारले. सोनचांदीच्या दरात प्रत्येकी 1,000 रुपयांची वाढ झाली. जळगावात जीएसटीसह सोन्याचे भाव 1,53,500 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर 2,44,200 रुपयांवर पोहोचले. युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला. अमरावती आणि मेळघाटात जलजीवन मिशनमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंनी केला. याची केंद्रीय समितीकडून चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे निधी न आल्यानं मार्च अखेरीलाही जलजीवन मिशनच्या कामाचे ठेकेदारांची बिलं देणी आहेत. जवळपास 90 कोटींची बिलं थकीत आहेत. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या ठेकेदारांच्या पदरी निराशा पडली आहे.